ओव्हर टू महादेव सर. दुसरं शतक घेऊन आलेत अविनाश सर. बघूया सामना करतील कैफ. इरफान खरोखरच नामी फलंदाज आहेत. खूप गाजवलंय गेल्या 2 दिवसात यांनी आपलं नाव भविष्यासाठी. खरोखरच खूप सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या दोन्ही खेळाडूंची. पहिला चेंडू आणि ग्राउंडला चकमा करत चाललेला हा चेंडू. बघूया किती धावा येतात या चेंडू मधून. धावा आल्या 2. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे 8 रनांवर. दुसरा चेंडू अविनाश सरांचा. पुन्हा एकदा सामना करतील कैफ. मोठी रनअप दबक्या पावलांची. रिव्हर्स शॉट परंतु फसलाय. निर्धाव चेंडू होईल त्या ठिकाणी. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश सरांचे मोठे फटके खेळावे लागतील कैफला आपला संघ जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कैफ. आहे मोठा फटका. बघूया किती रन येत आहेत. एकच धाव मिळेल आणि एका धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 9 रनांवर. चौथा चेंडू अविनाश सरांचा. इरफान साडी. इरफान पहिल्यांदा झालेत मला वाटतं ऑन पिच. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. 4 चेंडू मध्ये फक्त 3च धावा दिल्यात अविनाश सरांनी. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इम्रान सामना करतील अविनाश सरांचा. इरफान खूपच सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीमध्ये खूपच स्पीड आणि स्पिन दिसतोय. एक धाव आणि एक धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10 रनांवर. शेवटचा चेंडू असेल. खूपच कमी वेळात मला वाटतं हा ओढ शतक पूर्ण करतायत अविनाश सर. पुन्हा एकदा कैफ. कैफ सारख्या खेळाडूची बॅट बांधून ठेवले आणि सेमीफायनलचा ग्राउंड आहे. बॅट लागलाय आणि संघाची वाढती धावसंख्या आतापर्यंत पोहोचली 11 रनांवर. पहिल्या ओव्हरला किती झाले?